मित्रांनो पहा किती निर्लज्ज लोक आहे पाठीमाग माझ्या दिसतो तुम्हाला किती भयानक कचरा आहे। म्हणजे लोकांना एवढी बी लाज वाटत नाही की आपला परिसर आपण स्वच्छ ठेवायचा। नुसतं कचरा आणून टाकू राहिले मित्रांनो। तुम्हाला सांगतो मी इथं आता हे ओपतंय का या नाही कचरा आणून टाकायला, इतका भयानक कचरा टाकलाय मित्रांनो। रोज नुसतं आणून इथं घाण फेकू राहिलेत, इतका वास येऊ राहिला, इतका भयानक इथं काय सांगा आळ्या झाल्या अक्षरशः इथे किडे पडलेले। जाणारे येणारे नागरिक आहे इथं सगळे ना असा तोंडाला वास आहे ना येतो म्हणून असं आहे ना आज हात लावून जाते एवढ्या जागेतून। इतकं म्हणजे परिसर घाण करणं लावलाय। आणि नैसर्गिक वातावरण मित्र पाठीमाग झाडं झुडं फसकालाच इतकं सुंदर आहे ना। इथं ऑक्सिजन म्हणजे लोक घ्यायला तर असतील नैसर्गिक वातावरणामुळे। लोक म्हणतात ना जेव्हा झाडं झुडं असलं तरी ऑक्सिजन चांगलं भेटतं बा। आता या असा कचरा कधी असला तर काय ऑक्सिजन भेटणार सांगा तुम्ही? चांगलं ऑक्सिजन भेटेन की याचं सडका ऑक्सिजन जिथं सगळा सडेल वडेल वाशीवर राहिला सगळा कसा बी कचऱ्याची ते लिमिटच नाही मित्र। इतकं घाण कचरा आणतो राहिले अक्षरशः हॉटेलमध्ये मोठमोठे जे सडेल अन्न नसतं का ते डब्यामध्ये डस्टबिन मध्ये टाकलेले ते आणून फेकू राहिलेत। काय घरगुती लोक गू मूत काही बी डायपर फेपर आणून टाकू राहिलेत। किती म्हणजे लोकांना लाजच राहिले नाही काय नाही आपल्यात। तुम्ही लांब जा तिकडे लगवीला तेव्हा ते मित्र आपले आता माझा ऐकून त्याच्यावर परिणाम पडला नाही तर इथं उभ्यानं लगी करणार होते ते। मग त्याला वाटलं मी बडबड करून राहिलोय चला बाबा जरा दूर जाऊन लगी करतो। करा सावकाश करा लांब करा कम से कम असं बोलण्यानं फरक पडेल बाबा लोकाला। मित्र आपण बोलायचं कौरक आणि व्हिडिओ याच्यावर काढायचे कौरक म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ काढतच राहीन आणि बोलन तरच तुम्हाला समजान का अरे आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवायचा। कमी बस आमच्या सारख्याने एखाद्याची वाट पाहिजे तू व्हिडिओ कधी काढतो आणि मग आम्ही ऐकू ते आणि त्याच्यावर अंमल करू। आम्हाला आवडा बा तुमचा व्हिडिओ तो खूप छान बनवला तुम्ही आणि खरंच लय निर्दय लोक निर्लज्ज लोक आहे। म्हणजे असं झालं बोललं झालं तवाच का मग मनानं नाही का काही काय नाही राव कौरक व्हिडिओ बनवा आणि कौरक घ्या लोकाला ज्ञान शिकवा काही समजतच नाही मित्रांनो। पहा आपलं शहर आहे आणि आपल्या शहराच्या आपल्यालाच काळजी घ्या नाही त्याच्यामुळे असं कुठं बी कचरा फेकू नका आणि परिसर स्वच्छ म्हणजे अस्वच्छ करू नका। आपला परिसर आपली जिम्मेदारी। ओके।